बी ए भाग 3 त्यामधलं चौथं युनिट आणि या चौथ्या युनिटमधलं हे तिसरं चॅप्टर आहे बेरोजगारी कारणे व उपाय, ज्याला अनएम्प्लॉयमेंट म्हटले जाते. तर बेकारीचा अर्थ काय आहे? बेकारीचा अर्थ बेकारी म्हणजे काय? तर याचा जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की काम करण्याची इच्छा, पात्रता व क्षमता असूनही काम करण्याची इच्छा, पात्रता व क्षमता असतानाही व्यक्तीला काम मिळत नाही तेव्हा त्याला बेकार असे म्हणतात. जेव्हा व्यक्तीला काम करण्याची इच्छा, पात्रता असताना व्यक्तीला जेव्हा काम मिळत नाही अशा वेळी त्या व्यक्तीला बेकार असं म्हटल्या जाते. काम करण्याची इच्छा आहे असं नाही की त्याला काम करायचं वाटत नाही. काम करण्याची इच्छा आहे, पात्रताही आहे, तो काम ते करू शकतो, क्षमताही आहे, तेवढी ताकद त्याच्याकडे आहे. हे सगळं असतानासुद्धा एखाद्या व्यक्तीला काम मिळत नाही तेव्हा त्याला बेकार असे म्हटल्या जाते. दुसरी व्याख्या आहे प्रचलित मजुरी दरावर काम करण्यास तयार असूनही ज्यांना काम मिळत नाही अशा व्यक्तीस बेकार समजल्या जाते. प्रचलित सध्या जो काही वेतनाचा दर आहे त्या वेतन दराला एखादा व्यक्ती काम करण्यास तयार आहे, पण तरीसुद्धा जर त्याला काम मिळत नसेल तर त्याला बेकार समजल्या जाते. त्यानंतर भारतातील बेकारीचे प्रकार. भारतातील बेकारीचे कोणकोणते प्रकार आहेत? त्यातलं पहिलं आहे ग्रामीण बेकारी. ग्रामीण बेकारी, ज्यामध्ये पहिलं आहे हंगामी बेकारी. हंगामी बेकारी म्हणजे काय की शेतीमध्ये आपण पाहतो, शेतीमध्ये विशिष्ट कालामध्ये खूप काम असते आणि तो एकदा का हंगाम संपला की त्याच्यानंतर त्या व्यक्तीला काम मिळत नाही. विशिष्ट हंगामामध्ये ग्रामीण भागामध्ये काम असते, इतर वेळी त्या लोकांना, त्या मजुरांना बेकार राहावं लागते आणि म्हणून हंगामी बेकारी हा ग्रामीण बेकारीचा एक प्रकार आहे. दुसरा आहे छुपी किंवा प्रच्छन्न बेकारी. छुपी किंवा प्रच्छन्न बेकारी. छुपी म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही विचारलं ग्रामीण भागातल्या किंवा शेती करणाऱ्या, तो बेकार आहेत का, तुम्ही बेकार आहात का, तर तो नाही म्हणतो. पण त्याच्या असण्याने, त्या शेतामध्ये त्याच्या काम केल्याने किंवा न केल्याने उत्पन्नात फारसा बदल होत नाही. अशावेळी तो व्यक्ती काम करूनसुद्धा काही उपयोग होणार नाही. म्हणजे अशावेळी त्या व्यक्तीला छुपा बेकार किंवा प्रच्छन्न बेकार असं म्हटल्या जाते. ब आहे शहरी बेकारी. शहरी भागातील बेकारी. त्यातलं पहिलं आहे औद्योगिक बेकारी. उद्योगामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर काय केले जाते, यंत्रसामुग्री वापरली जाते आणि अशावेळी त्या मानवाच्या ऐवजी किंवा माणसाच्या ऐवजी, मजुराच्या ऐवजी यंत्राने काम केले जाते आणि ते लोक हे बेकार होतात. त्याला औद्योगिक बेकारी असं म्हटल्या जाते. त्यानंतर 2 आहे सुशिक्षितांची बेकारी. शिकलेले लोक आहेत पण त्यांना जे काम हवं आहे त्यांना ते काम करता येत नाही किंवा व्यवसायभिमुख शिक्षण न घेतल्यामुळे ते व्यवसाय करू शकत नाहीत. अशावेळी त्यांना सुशिक्षित बेकारी म्हटल्या जाते. तर ते भारतातील बेकारीची कारणे, की भारतातील बेकारीची कोणकोणती कारणं आहेत. पहिले देशाचा आर्थिक मागासलेपणा. देशामध्ये आर्थिक मागासलेपण आहे. आर्थिक मागासलेपण असल्यामुळं लोकांच्या हाती पैसा नाही आहे, त्यामुळं देशात पैसा नाही, त्यामुळे तेवढं भांडवल निर्मिती होत नाही आणि एकूणच भांडवल निर्मिती न झाल्यामुळे नवीन उद्योग उभे राहत नाहीत आणि आपोआपच लोकांच्या हाताला काम मिळत नाही, लोकांना बेकार राहावं लागतं. म्हणून देशाचा आर्थिक मागासलेपणा हे सुद्धा एक भारतातील बेकारीचे महत्त्वपूर्ण कारण सांगितले जाते. दुसरे लोकसंख्येतील वाढ. याच्या अगोदरच्या प्रकरणातसुद्धा आपण हा पॉईंट पाहिला होता की लोकसंख्येमध्ये सतत वाढ होत आहे आणि वाढत्या लोकसंख्येला पाहिजे तसा रोजगार उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे लोकसंख्या जास्त, रोजगार कमी अशी विषमतेची अवस्था येते आणि त्यामुळे सुद्धा बेकारीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याचा नंबर 3 आहे नियोजनातील उणिवा. बघा, नियोजन करत असताना एखाद्या भागामध्ये कोणत्या पद्धतीचा रोजगार केला जाऊ शकतो किंवा कोणत्या भागामध्ये कोणत्या प्रकारची बेकारी आहे याचं व्यवस्थित अभ्यास करून जर तुम्ही नियोजन केलं तर बऱ्याच वेळी ही बेकारी कमी केल्या जाऊ शकते. पण या नियोजनातील उणिवा बऱ्याच वेळा दिसून येतात आणि हे सुद्धा भारतातील बेकारीचे कारण सांगितल्या जाते. कारण आपण पाहतो पंचवार्षिक योजनाच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रकारची योजना, पंचवार्षिक योजना राबवत असतो, पण त्याच्या नियोजनामध्ये काही उणिवा असल्यामुळं बेकारीमध्ये वाढ होत नाही, हे सुद्धा बेकारीमध्ये घट होत नाही आणि
हे सुद्धा एक बेकारीचं महत्त्वपूर्ण कारण सांगितल्या जाते. नंबर 4 आहे शैक्षणिक पद्धतीतील उणिवा. शिक्षण पद्धतीमध्ये काही उणिवा आहे, जसं की व्यवसायभिमुख शिक्षण दिलं गेलं पाहिजे की जेणेकरून जर एखाद्या व्यक्तीला नोकरी लागली नाही तर तो व्यक्ती आपला व्यवसाय स्वतः उभा करू शकेल. पण या अशा पद्धतीचं शिक्षण त्यांना न दिल्या गेल्यामुळं त्या लोकांना बेकार राहावं लागते. त्यानंतर आहे धारण क्षेत्राचे आकारमान. भारत देशामध्ये जर पाहिलं तर धारण क्षेत्राचं खूप कमी आकारमान उपलब्ध असल्याचं दिसून येते. धारण क्षेत्राचं आकारमान कमी असल्यामुळं खूप कमी मोजक्या प्रमाणात जमीन उपलब्ध असते आणि कमी प्रमाणामध्ये जमीन उपलब्ध असल्यामुळं धारण क्षेत्राचा आकार कमी असल्यामुळं त्या शेतीमध्ये चांगलं उत्पन्न काढलं जाऊ शकत नाही आणि त्या लोकांच्या उत्पन्नामध्ये घट होते आणि उत्पन्नामध्ये घट झाल्यामुळं परत त्यांना बेकार राहावं लागते. त्यानंतर आहे शेतीचे हंगामी स्वरूप. भारत देशामध्ये हंगामी स्वरूपात शेती केली जाते आणि इतर उन्हाळा असेल या काळामध्ये कोणते पीक शेतामध्ये फारशा भागामध्ये दिसून येत नाही आणि तिथच्या मजुरांना त्याच्या शेतकऱ्यांना बेकार राहावं लागते आणि हे सुद्धा भारतातील बेकारीचे कारण आहे शेतीचे हंगामी स्वरूप. त्यानंतर एक नंबर 7 कुटीर उद्योग व हस्तउद्योगाचा ऱ्हास. कुटीर उद्योग असेल, लघु उद्योग असतील, हस्तउद्योग असतील यांचा खूप मोठ्या प्रमाणात ऱ्हास झाला. ते उद्योग बंद पडले आणि त्या उद्योगामध्ये गुंतलेले असले व्यावसायिक किंवा जे कामगार होते त्यांना बेकारीचा सामना करावा लागला आणि हे सुद्धा भारतातील बेकारीचे महत्त्वपूर्ण कारण सांगितल्या जाते. नंबर 8 आहे कामगाराची कमी गतिक्षमता. एखाद्या ठिकाणून जर दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर जर तुम्हाला काम मिळत असेल पण तरीसुद्धा तो मजूर आपलं गाव किंवा राहता ठिकाण सोडायला तयार होत नाही आणि त्याची गतिक्षमता कमी असल्यामुळं त्याला बेकारच राहावं लागते. त्याचा नंबर 9 आहे विशाल औद्योगिक उत्पादन. जे मोठे मोठे उद्योग आहेत त्यामध्ये बऱ्याच वेळा जेव्हा मजूर काम करत होते तर त्या मजुराच्या ऐवजी मोठमोठे यंत्र बसवण्यात आले आणि यंत्रानेच काम केल्यामुळे मजुरांना त्या ठिकाणी बेकार व्हावं लागते आणि हे सुद्धा एक बेकारीचे कारण सांगितले जाते. त्यानंतर आहे नंबर 10 स्वयंप्रेरणेचा अभाव. स्वयंप्रेरणा त्यांच्यामध्ये प्रेरणाच नाही आहे, प्रेरणेचा अभाव आहे. अशावेळी स्वयंप्रेरणेचा अभाव असल्यामुळं पाहिजे तसा ते उत्पन्नामध्ये वाढ करू शकत नाहीत. त्यांच्या प्रेरणेचा अभाव असल्यामुळे नवीन व्यवसाय करू शकत नाहीत आणि त्या लोकांना बेकार राहावं लागते. नंबर 11 आहे अन्य कारणे. इतरसुद्धा काही कारणं आहेत. शिक्षणामधील काही दोष असतील किंवा लोकांच्या राहणीमानातील असलेले बदल असतील किंवा त्यांचं खर्चवृत्ती असेल किंवा व्यवसायाला जागतिक मार्केटमध्ये होत असलेली स्पर्धा असेल या अन्य कारणामुळे सुद्धा त्यांचे व्यवसाय बंद पडतात आणि त्या लोकांना बेकार व्हावं लागते. बेकारी दूर करण्याचे उपाय. त्यातलं होतं भारतातील बेकारी दूर करण्याचे सर्वसाधारण किंवा अप्रत्यक्ष उपाय. त्यातलं पहिलं होतं आर्थिक विकासाचा वेग वाढवणे. देशामध्ये जो काही आर्थिक विकास आहे आपण ज्याला GDPच्या माध्यमातून जेव्हा आर्थिक विकास किती होत आहे याचा जेव्हा आकडेवारी आपण पाहत असतो अशावेळी आर्थिक विकासाचा जर आपण वेग वाढवला तर निश्चितच लोकांच्या हाती काम येईल, अनेक व्यवसाय उभे राहतील, लोकांच्या हाती काम येईल, लोकांच्या हाती उत्पन्न येईल, पैसा येईल आणि ते आपल्या गरजा पूर्ण करू शकतील आणि एकूणच काय तर त्यांच्या बेकारीमध्ये घट झाल्याचं दिसून येईल. नंबर 2 होतं उत्पादनाच्या रचनेत बदल करणे. प्रोडक्शनमधली काय रचना आहे बऱ्याच वेळा काही ठिकाणी भांडवलाच्या सहाय्याने म्हणजे भांडवलप्रधान तंत्र वापरले जाते, काही ठिकाणी श्रमप्रधान तंत्र वापरले. जर श्रमप्रधान तंत्र जिथे शक्य आहे तिथं त्याचा वापर केला निश्चितच या बेकारीमध्ये घट केल्या जाऊ शकेल. पहिलं होतं आर्थिक विकासाचा वेग वाढवणे. देशाचा आर्थिक विकास जर वाढवला तर आपोआप नवीन उद्योग उभे राहतील आणि लोकांना काम मिळेल, बेकारी कमी होईल. त्यानंतर नंबर 2 होतं उत्पादनाच्या रचनेत बदल करणे. रचनेतच बदल करायचा. अगोदर जे तुम्ही उत्पादन घेतो ते बदल करणे आणि त्याऐवजी जे जास्तीत जास्त ज्याचं प्रोडक्शन होईल किंवा जास्तीत जास्त ज्याला मागणी असेल अशा उत्पादनाचा विचार करणे जेणेकरून आपल्या मालाचा खप वाढेल आणि त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तिसरं होतं श्रमप्रधान तंत्राचा वापर. श्रमप्रधान तंत्राचा वापर ज्या ठिकाणी जास्तीत जास्त श्रमिक कामाला लागतील त्यांच्या हाती काम येईल, त्यांच्या हाती पैसे येतील आणि त्यांच्या बेकारीमध्ये घट होईल. त्यानंतर नंबर 4 लोकसंख्येचे नियंत्रण. बघा हम दो हमारे दो चा नारा सध्या भारतामध्ये आहे. याऐवजी जर हम दो हमारा एक चा जर नारा आला तर लोकसंख्या नियंत्रण होण्यास मदत होईल आणि या लोकसंख्या नियंत्रणासाठी कठोर उपाय किंवा कठोर निर्णय घेणंसुद्धा
आजच्या शासनकर्त्याची जबाबदारी आहे. तरच खऱ्या अर्थानं लोकसंख्या नियंत्रणात येऊन या बेकारीवर आपल्याला मात करता येऊ शकेल. नंबर 5 आहे कुटीर व हस्तउद्योगाचा विकास. जे काही ग्रामीण भागामध्ये जे काही कुटीर व हस्तउद्योग चालतात, त्या कुटीर व हस्तउद्योगाचा विकास करणे, त्यांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे, त्यांना इतर सुविधा उपलब्ध करून दे, जेणेकरून हे उद्योग उभे राहतील आणि या ठिकाणी खूप लोक हे ग्रामीण पातळीवर काम करू शकतात आणि त्यांनी ग्रामीण पातळीवर काम केल्यामुळं त्या ठिकाणीच त्यांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो आणि त्यांच्या बेकारीमध्ये घट होऊ शकते. नंबर 6 आहे अतिरिक्त क्षमतेचा वापर. बऱ्याच उद्योगामध्ये अतिरिक्त क्षमतेचा वापर केला जात नाही, पण अतिरिक्त क्षमतेचा वापर जर केला तर नवीन नवीन लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळू शकतो आणि बेकारीमध्ये घट केल्या जाऊ शकते. त्यानंतर नंबर 7 उद्योगाचे विकेंद्रीकरण. विकेंद्रीकरण म्हणजे काय की एका ठिकाणी एक वस्तू न निर्माण करता वेगवेगळ्या उद्योगामध्ये वेगवेगळ्या वस्तू निर्माण करणे, जेणेकरून जास्तीत जास्त कंपन्या, जास्तीत जास्त युनिट त्या कंपन्याचे उभे राहतील आणि त्या ठिकाणी नवीन लोकांना रोजगार मिळेल आणि नवीन लोकांना रोजगार मिळून या लोकांच्या रोजगारीत वाढ होईल आणि बेकारी दूर करण्यास मदत होईल. ही सुद्धा एक उपाययोजना सांगितली जाते. त्यानंतर नंबर 8 आहे शिक्षण पद्धती सुधारणा. सध्याचं जे शिक्षण आहे ते व्यवसायभिमुख आहे का, आणि व्यवसायभिमुख जर शिक्षण तुम्हाला द्यायचं असेल तर शिक्षण पद्धतीमध्ये सुधारणा करावी लागेल. त्यानंतर एक ग्रामीण विकास कार्यक्रम. ग्रामीण भागातील वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रामीण भागामध्ये सुखसोयी उपलब्ध करून देणे, व्यवसायासाठी वातावरण निर्माण करून देणे, त्या लोक जे व्यवसाय करतात त्यांना भांडवल उपलब्ध करून देणे, ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या गेल्या तर आपोआपच ग्रामीण भागाचा विकास होऊन तिथच्या लोकांना, ग्रामीण भागातील लोकांना ग्रामीण भागातच रोजगार उपलब्ध होईल आणि त्यांच्या बेकारीमध्ये घट होईल. त्यानंतर नंबर 10 स्वयंरोजगाराला प्रोत्साहन. जे काही स्वयंरोजगार करू इच्छितात, काही तरुण असतील, काही व्यावसायिक असतील, तर त्यांना स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणे, जेणेकरून त्या ठिकाणी नवीन रोजगाराची संधी उपलब्ध होऊन बेकारीमध्ये घट केल्या जाऊ शकते. हे सगळ्या वेळा बेकारी दूर करण्याचे उपाय सांगितले जातात. त्यामध्ये बेकारी दूर करण्याचे काही सरकारी उपायसुद्धा आहेत. त्यातलं पहिलं होतं पंचवार्षिक योजना. पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात, जेणेकरून लोकांच्या हाती देशाचा विकास कसा साधता येईल, देशाचा विकास साधून नवीन रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील याचा प्रयत्नसुद्धा या पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून केला जातो आणि हे सुद्धा एक बेकारी दूर करण्याचं एक माध्यम पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून केल्या जाते किंवा वेगळ्या योजनाच्या माध्यमातून लोकांच्या हाती काम मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर आहे नंबर 2 महाराष्ट्र सरकारची रोजगार हमी योजना. महाराष्ट्र सरकारची स्वतःची एक रोजगार हमी योजना आहे, यामध्ये अनेक लाखो लोकांना रोजगार उपलब्ध होतो आणि त्यांची बेकारी दूर करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारच्या वतीने केला जातो. त्यानंतर आहे नंबर 3 एकीकृत ग्रामीण विकास योजना. एकीकृत ग्रामीण विकास योजनेच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात रोजगार मागच्या काही कालावधीमध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. त्यानंतर नंबर 4 आहे जवाहर रोजगार योजना. जवाहर रोजगार योजना ही केंद्रामार्फत चालवणारी स्कीम आहे. यामध्ये सुद्धा ग्रामीण भागातील लोकांना खूप मोठा व्यवसाय किंवा रोजगार या माध्यमातून उपलब्ध होतो. त्यानंतर नंबर 5 आहे स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना. शहरी भागातील जे काही लोक आहेत, बेकार आहेत, बेकारी जीवन जगत अशा लोकांसाठी स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना सुद्धा राबवल्या जाते, ज्या माध्यमातून सुद्धा बेकारी कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. नंबर 6 आहे स्वर्ण जयंती ग्रामीण स्वयंरोजगार योजना. स्वर्ण जयंतीच्या निमित्तानं ग्रामीण भागातील लोकांना स्वयंरोजगार जर करण्याची इच्छा असेल तर या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो आणि यातून सुद्धा बेकारी कशी कमी करता येईल याचा प्रयत्न केला जातो. एकूणच काय बेकारी जर कमी करायची असेल तर सरकारी आणि वैयक्तिकशः तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, तरच बेकारी दूर केल्या जाऊ शकते आणि त्यामुळे बेकारी दूर केल्या जाऊ शकते आणि बेकारी दूर झाल्याशिवाय एखाद्या व्यक्तीच्या राहणीमानामध्ये, त्याच्या रोजगारीमध्ये, त्याच्या व्यवसायामध्ये, त्याच्या राहणीमानामध्ये तोवर सुधारणा केली होऊ शकणार नाही. आणि म्हणूनच बेकारी किंवा दारिद्र्य असेल ह्या स्वयंप्रेरणेमधूनच याची सुटका केली जाऊ शकते. बऱ्याच वेळा काही भांडवलाची आवश्यकता असेल, काही पैशाची आवश्यकता असेल, तर ती सरकारच्या वेगळ्या स्कीमच्या माध्यमातून सरकार तुम्हाला पैसे उपलब्ध करून देऊ शकते. पण त्याचा योग्य वापर करून जर तुम्ही तुमच्या रोजगारामध्ये जर वाढ केली किंवा रोजगार जर उभे केले तर निश्चितच तुम्हाला या बेकारीमधून सुटका केल्या जाऊ
शकते. यासाठी व्यक्तिशः आणि सरकारी लेवलला दोन्ही पद्धतीतून याच्यावर मात करणे अत्यंत आवश्यक आहे.